नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप सारं स्वागत। आजच्या दिवसाची सुरुवात मस्त झालेली आहे। सकाळी लवकर उठले आणि तब्येत सुद्धा छान प्रकारे साथ देते, त्यामुळे म्हटलं चला पटापट सुरुवात करूया, कारण उद्या रक्षाबंधन आहे आणि आज ती तयारी सगळी करून ठेवायची आहे उद्याची, कारण उद्या भाऊ येणार, मग त्याच्यासमोर ती तयारी करणार आणि सगळा गोंधळ होणार। त्यापेक्षा म्हटलं आज सगळं प्रिपरेशन करून ठेवायचं आणि शिवाय उद्याचं रक्षाबंधन छान प्रकारे सेलिब्रेशन होईल, माझी धावपळही होणार नाहीये। आणि आता कसं तब्येती जरा थोडी ठीक नसल्यामुळे जास्त धावपळ करून पण चालत नाहीये, त्यामुळे हळूहळू आजच दिवस आहे तर आज सगळं मस्त प्रिपरेशन करून ठेवायचं। माझा चेहरा पण तुम्हाला मागच्या व्हिडिओपेक्षा छान दिसत असेल, फ्रेश दिसत असेल, तर चला आता आवरायला घेते, काय काय तयारी करते, घर कसं व्यवस्थित ठेवते, हे सगळं छोट्या मोठ्या गोष्टी आजच करून ठेवते, म्हणजे जेणेकरून उद्याचा दिवस माझा छान जाईल आणि माझं सेलिब्रेशनही छान होईल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। या अगोदर तुम्हाला काही व्हिडिओमध्ये शेअर पण केलेला आहे की सकाळी उठल्यानंतर आंघोळ करण्या अगोदर किंवा आंघोळ केल्यानंतर पहिल्यांदा कचरा बाहेर ठेवते आणि त्यानंतरच माझ्या दिवसाला सुरुवात होते, कारण घरामधली घाण आहे ना ती पहिल्यांदा काढल्यानंतरच मग घर स्वच्छ आणि प्रसन्न वाटतं। त्यानंतर पहिली तर मी रांगोळी वगैरे पण घालायची, पण आता नाही जमत, आता एवढा टाइम पण नसतो, सकाळची घाई असते, गडबड असते आणि फेस्टिवलला तर मग रांगोळी मी आता सगळं स्वयंपाक वगैरे आवरून झाल्यानंतरच घालते, कारण तेवढा टाइमच भेटत नाही सकाळचा। मग आज म्हटलं आता उद्या रक्षाबंधन आहे तर या जे पिलो कवर आहेत ना, जे मी बाहेर चेअरवरती ठेवलेले आहेत, तर ते जरी कॅमेऱ्यामध्ये असे वाटत नसले मळालेले तर थोडेफार तरी धुळीनं घाण होतात आणि फेस्टिवल म्हटलं की थोडंसं कसं फ्रेश पाहिजे, चैतन्य पाहिजे घरामध्ये, म्हणून मग मी हे सगळं आवरते आदल्या दिवशी, कधी कधी 2 दिवस पण अगोदर आवरते आणि पावसामुळे कधी कधी हे कपडे सुकत नाही आहेत आणि एक्स्ट्रासाठी माझ्याकडे नाही आहेत, मग मी तेच धुते आणि ते सुकून लगेच वापरते। टिपॉयचा कपडा सुद्धा घेतलेला आहे आणि हे सगळे कपडे मला दुपारपर्यंत धुवून सुकवायचे आहेत, म्हणजे संध्याकाळपर्यंत ते परत त्यांना कवर वगैरे घालायला ते रेडी होतील। तर सकाळचं पहिलं हे काम केलं, कारण कामाच्या घाईमध्ये ना परत या गोष्टी लक्षात राहत नाहीत आणि हे हॉलमधला महत्त्वाचा पार्ट आहे। आपण आता स्टँड लावूया। योगा मंडळी स्टँड आणून जवळपास आता 8, 10, 15 दिवस होत आले, त्याच्यानंतर मी आजारी वगैरे पडली, त्यामुळे मग ते आम्ही जोडलंच नाही आणि आमच्या साहेबांना आज माहिती झालं हे अशा पद्धतीचं स्टँड आले, म्हटलं चला त्यांनाच जोडायला लावूयात, म्हटलं हे स्टँड सगळं त्यांच्याकडून जॉईंट करून घेते आणि आता विचार करते स्टँड जॉईंट झाल्यानंतर विचार करते की हे कशासाठी करायचं, म्हणजे नेमकं चप्पलसाठी करूयात की अदर गोष्टीसाठी, तर हे मी पुढे ठरवणार आहे। जॉईन झाल्यानंतर मला जर त्याचा लूक वगैरे सगळं व्यवस्थित वाटलं की वजन वगैरे थोडंसं फार पेलवण्यासारखं वाटलं तर मग मी दुसऱ्या गोष्टीसाठी सुद्धा करू शकते। ईशू तुम्ही कशाला लवकर उठलंय सांगा बरं, त्याचं बुकलेट वगैरे काहीच नाही ना? मोठ्या बाईक मोठ्या मध्ये असते मला कार्य। मिशोवरून घेतलेली वस्तू आहेत ना, त्याच्यामध्ये मी स्टँड तुम्हाला वरूनच दाखवलं होतं, हे ओपन वगैरे केलं नव्हतं आणि याचा पूर्ण रिव्ह्यू मी तुमच्यासोबत नंतर शेअर करेन असं पण मी बोललेले। तर आज मुहूर्त लागला बघा या स्टँडला आणि ते पण रनिंगला गेले होते सकाळी आणि रनिंग करून आल्यानंतर मग त्यांना थोडंसं टाईम पण असतो, कारण त्या निमित्तानं ते सकाळी उठतात लवकर, मग म्हटलं चला आज याचं पण काम करून टाकूया। आणि हे स्टँड बरं वाटत होतं, तसं फक्त कपडा आहे ना याच्यावरचा पातळ आहे, त्यामुळं मग मी विचार करत होते की हे स्टँड कशासाठी करावं, चप्पलसाठी पण ठीक आहे, कारण चप्पलचं वजन घेईल एवढ्या ताकद असणारं ते पाईप आहेत। तुला दांडिया खेळायचे, दांडिया खेळते तू, खेळा, ते तुमच्यासाठी आणलंय खेळायला। आमच्या पप्पाचं इकडं काम चालू आहे, पप्पाने अर्ध जॉईंट पण करून ठेवलं। रनिंगचा फायदा, साहेब रनिंगला लवकर उठतायत ना आणि बाकी सगळं अशा पद्धतीचे काड्या, भरपूर साऱ्या काड्या आहेत आणि हा कपडा आला
रोज सकाळी उठलं की स्वामींचं भजन किंवा मग स्वामींचं नामजप अशा पद्धतीचं मी मोबाईलवरती लावलेलं असतं आणि स्पीकरला जॉईन करते. आता रोजच्या रोज स्पीकर जॉईन करते असं नाही, पण कधी आधीमध्ये टाईम भेटेल तसं स्पीकर जॉईन करते. पण आज आम्ही ना चक्क मराठी गाणी लावली होती, जी पहिल्या काळामध्ये जी गाजलेली गाणी आहेत ना, तर ती लावली होती. त्यामुळे त्या मूडमध्ये सगळी कामं पण पटापट होत होती. शनायाचे पप्पा पण मस्त एन्जॉय करत हे स्टँड जॉईन करत होते आणि इशू त्यांच्या बाजूला छान असा डान्स करत होती. इशूचं कसं आहे, घरामध्ये ती एवढी छान खेळते, मस्त मिक्स वगैरे होते, पण बाहेर गेलं ना ती कुणाच्यात मिक्सच होत नाही आहे. म्हणजे कोण अनोळखी दिसलं की ती रडायला लागते, नाही तर मग जात नाही. पण काय झाले, कारण फॅमिली छोटी असलं की हे असं असतं. जॉईंट फॅमिलीमध्ये वगैरे मुलांना कसं जास्त मोकळीकता भेटते, जास्त लोक असतात घरामध्ये आणि त्यामुळे ते सगळ्यांमध्ये बाहेरच्या लोकांमध्ये पण मिक्सअप व्हायला जास्त टाईम घेत नाही आहेत. स्टँड बघा जॉईंट पूर्ण करून झालं, पण त्याच्यानंतर मला असं झालं की आपण आता हे चप्पलला करण्यापेक्षा कपड्यांसाठी वगैरे करावं, कारण त्याच्यावरचा जो कवर आहे मी तुम्हाला दाखवल्यानंतर तो पातळ आहे आणि हा बाहेर ठेवला तर काही दिवसानंतर फाटेल. शिवाय याला लॉक पण नाही आहे, त्यामुळे चप्पल जर चांगल्या चप्पल ह्याच्यामध्ये ठेवल्या तर कोणी बाहेरच्या बाहेर घेऊन गेलं तरी पण समजणार नाही. त्यामुळे मी थोडासा विचार चेंज केला. याची हाईट पण तुम्हाला दाखवते बघा, एवढी अशी हाईट आहे, भरपूर मोठं आहे हे स्टँड. सो मंडळी फायनली स्टँड बनून झाले. आता मी विचार करते की पोरींच्या कपड्यासाठीच करावं, कारण चप्पलसाठी खूप मोठं होतंय, शिवाय याला लॉक वगैरे नाहीये. मग बाहेर ठेवायचं म्हटलं तरी पण नाही होणार आणि धुळीनं खराब वगैरे होईल. शिवाय कपडा पण एवढा काय असा कठीण नाहीये, त्यामुळे विचार करते. याला चेन वगैरे मस्त आहेत बघा, शणायन तुम्हाला दाखवले, दोन्ही साईडला चेन आहेत, मस्त आतमध्ये बसून जाईल. पोरींची छोटी छोटी कपडे असतात, शूज असतात, खेळणी इशिकाचे आहे, टॉईज, तर हे त्याच्यासाठीच करेन असं विचार करते. पण छान आहे बरं का. मी 460 रुपयाला घेतलेलं आहे, पण भरपूर सारे कपडे. आता आपण रेंटच्या घरात राहतोय तर एवढ्या जाड वस्तू फर्निचर घेऊन पण उपयोगाचं नाही. तर आम्ही असंच शोधत होते की मी चप्पलसाठी असो किंवा कशासाठी, की जेणेकरून आपल्याला ते न्यायला इझी होईल, कॅरी करायला इझी होईल, की जेव्हा आपण दुसरीकडे राहायला जाणार किंवा आपल्या घरामध्ये जसं पण काय. त्यामुळे मग मी विचार करते की चप्पलसाठी. आणि याला भरपूर सारे कंपार्टमेंट पण झालेत बघा, 1 2 3 4 5 6, अगदी 6 कंपार्टमेंट झालेत. त्यामुळे आणि थँक्स पापा थँक्स. इशू तुझ्यासाठी पण झाले हे स्टँड. इशू आता तुला आतमध्ये ठेवायचं. तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगते. ठेवा आतमध्ये. आता मंडळी बघा, मी तुम्हाला सकाळी आंघोळ केल्यानंतर मी जे फ्रेश झालेली आहे ना, तो सीन शेअर केलाय. तरी सकाळपासून शनाया आणि शनायाचे पप्पा म्हणते, मग तू आंघोळ नाही केली, तू पहिले आंघोळ करून घे. आम्हाला वाटतच नाही आंघोळ झाली अजून. आणि या लोकांनी आंघोळ केली नाही. हे सगळे कसं वाटतं आंघोळ न कळतं, पण कसं वाटतं. मी फ्रेश आहे आंघोळ करून. आता माझ्या जरा चेहऱ्यावरून आजारपणाच्या, त्यामुळे तसं वाटू शकतं. पण आमच्या साहेबांनी असं केलं की नाही, तू आंघोळ कर पहिली. मग मीच कन्फ्युजन झाले की मी खरंच आंघोळ केली की मम्माने नाही. आंघोळ केली बाबा. इशू इशू मम्माने आंघोळ केली. इचूलाच पारुष आहे गुंडा. चला, एक काम सकाळचं आवरलेलं आहे. त्यानंतर दिवसभराची जी काही छोटी मोठी कामं होती ती आवरली आणि तोपर्यंत कवर वगैरे पण सुकले होते. मग हे कवर वगैरे लावून घेतले. मी तुम्हाला बोलली ना की जसं याच्याकडे एक्स्ट्रा कवर नाही आहेत माझ्याकडे, त्यामुळे धुते आणि तेच मी वापरते. आणि फेस्टिवल असलं ना किंवा आधीमध्ये जेव्हा हे असं वाटते की खराब झाले तर तेव्हा पण मी धुवून काढते हे. आणि टिपॉयचा कवर जास्त दिवस झालं की धुतलाच नव्हता, पण तो काही जास्त खराब पण झाला नव्हता. आणि ते सगळं लावून घेतलं व्यवस्थित. आणि टिपॉयवरती मला एक असा फ्लावर पॉट छान ठेवायचा आहे, पण इशिका एवढी छोटी आहे ना, त्यामुळे समजत नाही की ठेवू का नको. तर मार्केटमध्ये जाऊन आम्ही राख्या घेऊन आलो आणि स्पेशली शनायासाठी एक वस्तू आणली. काय आणली शनू? मेहंदीचा कोण. मेहंदीचा कोण पहिले ना लहान होतो तेव्हा आपण किती मेहंदी वगैरे काढायचो. प्रत्येक नागपंचमीला, रक्षाबंधन असू दे, दिवाळी, कोणताही अगदी सण आला तरी आम्ही लहानपणी खूप मेहंदी काढायचो. आता मेहंदीचे क्रेजच गेले, पण तरी पण मी म्हटलं आणायचं यावेळेस मेहंदी आणायचं. आता इशू खूप छोटे, इशूच्या हातात छोटंसं एखादा टिकला देईन मी, कारण ती खूप हात वगैरे चोळते. पण शनायाला मेहंदी काढायची मला. आणि मग मला तिला जेव्हा मेहंदीचा कोण घेतला ना, तेव्हा माझं पण असं मला बालपण आठवायला लागलं की आम्ही लहानपणी त्या मेहंदीच्या कोणासाठी खूप क्रेझी होतो. आणला मेहंदीचा कोण होता. आणि तेव्हा ना, आत्ताच्या काळात तर असे कोण आहेत, तेव्हा कसे असायचे आपले काडी वगैरे घ्यायचं, त्याच्यामध्ये ते बुडवायचं आणि ते काडीनं काढायचं. अगदी सुरुवातीला म्हणजे आम्ही अगदी लहान होतो ना तेव्हा तशी पण आम्ही मेहंदी काढली. आणि त्याच्यानंतर मग कोणचाच प्रकार आला, त्यामुळे मग ते काडीची पद्धत आणि ती भिजत घालायची मेहंदी वगैरे बंदच झालं. आणि अक्षरशः आम्ही लहान होतो तेव्हा ना मेहंदीचा पाला पण आम्ही भिजत घालून मेहंदी काढलेली आहे. आणि मामाच्या गावाला होती ना, तर तिकडे माझ्या मामाच्या ज्या मुली आहेत आणि माझ्यापेक्षा मोठ्या होत्या, तर त्या
मेहंदी भिजत घालायच्या ते पाला आणि ते आम्ही त्याची मेहंदी काढायचं. ते एवढं काही खास असं रंगत वगैरे नव्हतं. भरपूर राख्या आणले, तेवढ्या राख्या आणल्या. यावेळी जास्त बार्गेनिंग वगैरे केलेली नाहीये म्हटलं. शेवटी जसं आणि लाल आणि अशी तुम्हाला दाखवते, जवळपास सगळ्यांना सेम राखी आणली. बघा अशा पद्धतीची राखी आणली डायमंडची. थोडीशी मोठी मला हवी होती, कारण सगळे भाव माझे मोठे झाले आणि शनायाला पण बांधायला लागते पप्पांना. मंदिरासाठी पण आणले. तर मंदिरासाठी प्रत्येक वेळेस वेगळी आणते मी, गोंड्याची, अशा छोटा गोंडा असतो त्यावेळेस नेहमीप्रमाणे सगळ्यांसोबतच राखी आणले. यामधल्या 2 राख्या आहेत त्या आईच्या आणि मावशीच्या आहे, कारण माझे एक मामा भांडुपला राहतात, त्यांना राखी गावावरून पोहोचती होत नाहीये. तर मग मी काय करते, इथूनच मामांसाठी आईची आणि मावशीची अशा 2 राख्या देते पाठवून. आणि आत्तींची म्हणजे सासूबाईंची त्यांची पण राखी त्यांच्या भावाला मी इथूनच घेऊन देते प्रत्येक वर्षी. मग त्यांच्यासाठी पण परत 2 आणलेत, आईसाठी 2 आणि बाकीचे जे माझे भाऊ आहेत त्यांच्यासाठी आणले. बघा एवढ्या साऱ्या राखी, भरपूर साऱ्या राख्या असतात माझ्याकडे, द्याव्या लागतात. त्यामुळे मला भरपूर साऱ्या राख्या आणाव्या लागतात. पण सगळ्या राख्यांची डिझाईन जवळपास सेम आहे, अशी मोठी आहे. आणि शनाया काही छोट्या लोकांना पण बांधणार आहेत, तिच्या फ्रेंड्सना. तर ज्या ताई या शनायाला घेऊन जातात ना स्कूलमध्ये, तर त्यांच्या मुलाला पण शनाया बांधणारी राखी. त्यामुळे त्यांच्यासाठी अशी छोटी राखी आणली, त्यांच्या हाताला साजेशी अशा राखी आणल्या. माझा सक्का भाऊ, चुलत भाऊ या सगळ्यांच्या राख्या मी पाठवते किंवा ते आले तर मग त्यांना बांधते. पण हल्ली कसं सगळे लोक जास्त बिझी झालेत, त्यामुळे लोकांना यायला वगैरे जमत नाही, तर मी राख्या शक्यतो पाठवून देते. पण म्हटलं तरी पण मी यावेळी सांगितलं होतं की माझे चुलत भाऊ आहेत त्यांना यायला. म्हटलं अचानक सगळे जर आले तर पीठ पण थोडं कमी होतं, म्हणून मी अगोदरच सोय करून ठेवलेली. मार्केटमध्ये राख्या आणायला गेली होती ना, तेव्हाच पीठ वगैरे दळण घेऊन गेली होती आणि येताना घेऊन आले. थोडंसं हाल झाले, कारण इशिका, त्यानंतर साहित्य, मग शनाया, हे सगळ्या गोष्टी येताना जरा थोडेसे हाल झाले. आणि हे पण थोडे लेट येतात ना, आणि मला पण थोडी तब्येत बरी नसल्यामुळे विकनेस वगैरे थोडं आहेच तसं. पण आणलं तरी पण म्हटलं उद्या काय करणार अचानक, आणि फ्रायडे पण आहे त्यानंतर, त्यामुळे चक्की बंद असणार. संध्याकाळी मेहंदीचा कोण आणला होता आणि शनायाला मेहंदी काढायला बसले. अशी काय एवढी सतवते ना हल्ली, तिला ते पाहिजे असतं. आम्ही जी गोष्ट घेईल ना ती तिला पाहिजे असतं, नाहीतर मग ती एवढी मला हलवत होती. त्यामुळे आम्ही साधारणतः 2 ते 3 वेळा मेहंदी पुसली आणि त्याच्यानंतर एक हलकी सिम्पल डिझाईन काढायचं ठरवलं, कारण इशू शांतच बसत नाही आहे आणि तिला घेऊन तिला झोपवून करायचं म्हटलं तर ती झोपत पण नाही. आणि मला अजून भांडी वगैरे घासायची होती. शनायाला मेहंदी काढायला खूप आवडतं, पण त्यांच्या स्कूलमध्ये वगैरे चालत नाही, पण फेस्टिवलला ठीक आहे म्हटलं. आणि मग इशूला कसं तरी आम्ही हँडल करून ना ही एवढी साधी डिझाईन वगैरे काढली. पण शनायाला एकदम हात भरून मेहंदी काढायची होती, म्हणून तिनं काय केलं की तिनं स्वतः कोण घेऊन मेहंदी काढायचा प्रयत्न केला आहे खाली, पण तिला ते जमलेलं नाही आहे. त्यामुळे मग तिनं नंतर ते पुसून टाकलं आणि नंतर मग झोपलं. एवढं सगळं करेपर्यंत साधारणतः 11 वाजून गेले होते, कारण जेवण झालं. त्याच्यानंतर आम्ही लुडो वगैरे खेळलो. शनायाला खूप आवडतं आमच्यासोबत खेळायला, पण तिचे पप्पा लेट आले किंवा मग मला पण काम असलं की ते जमत नाही. पण तरी पण आम्ही एक फॅमिली टाईम म्हणून संध्याकाळचं काढतोच टाईम. त्याच्यानंतर भांडी वगैरे घासली, ओटा वगैरे क्लीन केलं. आता इव्हिनिंगचं रुटीन किंवा संध्याकाळचं रुटीन माझं कसं आहे ते पण तुम्हाला एका दिवशी नक्की शेअर करेन. सगळं ओटा क्लीन केला आणि मला किचनची लादी ना 2 टाईम पुसावी लागते, कारण पाणी वगैरे पडतं. शिवाय इथं स्वयंपाक वगैरे होतो, कंजेस्टेड पण आहे, छोटंसं आहे किचन. त्यामुळे मग हे सगळं क्लीन करूनच मग मी झोपते. तर हा होता आपला आजचा ब्लॉग. कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्याचा ब्लॉगसुद्धा नेहमीप्रमाणे एन्जॉय करा. बाय बाय.